वेळ आमुष्यानिमित्त काकूंचं मला शेतामध्ये जेवणासाठी निमंत्रण आल्यामुळे मी सकाळी सकाळी बसला बसली आणि परळी लातूर गाडीला बसून निघाली काकूंच्या शेताकडे. मस्तपैकी असा सकाळचा व्ह्यूज आहे हा. व्ह्यू पाहत पाहत मी पटकन अशी शेताकडे आली आणि मस्तपैकी इथे अशी काकूंनी सुरुवातीला पूजा केलेली आहे. अशा प्रकारे आमच्या इकडे शेतामध्ये वेळ आमुष्यानिमित्त पूजा केली जाते, ज्याला की लक्ष्मीपूजन असेही बोलतात. हा आमचा सोमनाथ. तसेच मग जेवणाची तयारी सुरूच करायची होती, पण इथे केळीची झाडे असल्यामुळे केळीची पाने घेण्यासाठी मी आणि काकू तयारीला लागलो जेवणाच्या. मग जेवणाच्या तयारीला लागण्या अगोदरच काकूने अशी मस्तपैकी पाने तोडून ताजी ताजी फ्रेश अशी घेतली आणि आम्ही निघालो जेवणाच्या तयारीसाठी. तर इकडे अशा प्रकारे काकूंनी तीळ, शेंगदाण्याची गोडपोळी, काळ्या वाटाण्याचं वरण, भात, चपाती, खीर आणि ही भजी बनवलेली आहे, ज्यामध्ये की सर्व प्रकारचे वाटाणा वगैरे, वालाची शेंग, मेथीची भाजी घालून अशी बनवलेली असते. ती खूप फेमस आहे आमच्या इकडे आणि चव मात्र अप्रतिम. अमावस्येच्या वेळेला इकडे गावाकडे आल्यामुळे हा सर्व आनंद शेतामध्ये जेवण करण्याचा मला यावर्षी भेटलेला आहे आणि खूप मज्जा करत करत असं मी जेवण केलेलं. खूप मस्त असं सगळं जेवण बनवलेलं काकूंनी. मस्तपैकी शेतातलं जेवणाचं सुख आज घेतलं मी. आणि जेवण झाल्यानंतर मस्तपैकी असा चटपटा असा आंबील हा जेवण झाल्यानंतर ड्रिंक करतात आमच्या इकडे. चला तर मग आता ड्रिंक करून झाली. सर्व शेतामध्ये मस्तपैकी व्ह्यूज आणि काय काय शेअर केली ती दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास फॉलो नक्की करा. मस्तपैकी अशी चिक्कूच्या झाडाला चिक्कू लागलेली आहेत. अजून याच्यामध्ये काही पकलेली नाही, सर्व कच्चीच आहेत, त्यामुळे मला खाता नाही आली. तसेच इकडे रामफळाच्या झाडाला अशी छोटी छोटी रामफळं अजून तयार होत आहेत. आणि पुढे इकडे मस्तपैकी पक्ष्यांनी घरटी बनवलेली आहेत. वेगवेगळ्या पक्ष्यांची वेगवेगळी घरटी इथे अशा प्रकारे बनवलेली आहेत. मस्तपैकी असा शेतामध्ये व्ह्यू तुम्ही पाहू शकता, किती सुंदर असं दिसत आहे. त्यानंतर मी थोडीशी हरभऱ्याची भाजी, पहिलं मी खूप घ्यायची, अशी सवय नव्हती, पण आता सवय मोडल्यासारखी झालेली आहे, तरी मी पटापट अशी काकूसोबत प्रयत्न करून हरभऱ्याची भाजी घेतली आहे. हरभऱ्याची भाजी खायला खूप आवडते आणि खूप टेस्टी लागते. बऱ्यापैकी महिला या भागामध्ये बनवतात आणि याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण दिलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि मी पहिलं खूप झाडावर चढायची, तर त्यासाठी माझ्यासोबत आजही चॅलेंज भैयांनी दिलेलं होतं की तू झाडावर चढून पेरू काढून द्यायची म्हणून. प्रयत्न केले आणि पटापट अशी झाडावर चढून पेरू काढून भैयांच्या हातामध्ये दिली बरं का. पहिले ड्रेसवर असल्यामुळे मी पटापट झाडावर चढून अशी कोणतीही फळं काढायची, पण आता साडीवर होती तरी मी प्रयत्न करून चढली अर्ध्या झाडावर आणि मस्तपैकी ट्राय केलं आणि 3-4 पेरू अशी मस्तपैकी काढली प्रयत्न करून. पेरू काढायला आणि भैया खाली पेरू पकडण्यासाठी थांबलेले. पडलेला दाखवला बा, हे बघ सुंदर पेरू. गावरान पेरू आहे ते, गावरान. आय गॉट वन. मस्तपैकी अशा प्रकारे मी आज जुन्या आठवणी थोड्याशा ताज्या केल्या. आणि ही दूध उतवणीची पण परंपरा आहे. वेळ आमुष्याच्या दिवशी घरी जाते वेळेस अशी मातीच्या छोट्या मटक्यामध्ये दूध उतवणी केली जाते. ही अशा प्रकारे काकूनी मस्तपैकी केली आणि सर्व करून मग आम्ही निघालो घराकडे. तर इकडे जाता जाता मी अशी मस्तपैकी एक चिंचेचा टेस्ट घेतला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. बाय बाय. एक्सप्रेशन बापरे, आंबट आहे. आंबट आंबट नाही, गोड आहे. आंबट आहे.